पाहिजे या दृष्टिकोनातून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेस उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे. दादांनी यावेळेस आपण यातनं माझ्या शेतकऱ्यांना साधारणतः नुकसान भरपाई म्हणून 10,563 आणि बियाणे इत्यादी करता 9,611 अशी 20,194 कोटी रुपयाची मदत आपण त्यांना तिथं जाहीर केली आणि त्यापैकी 15,661 कोटी रुपयाची शासनाने ते पैसे वितरित केलेले आहेत. त्यामध्ये मंजूर करताना प्रचलित पूर्वी दर होते की पूर्वी आपल्याला माहिती की देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, त्यावेळेस उपमुख्यमंत्री दिवंगत अजितदादा पवार साहेबांचं नाव हे निश्चित प्रकारे घेतलं पाहिजे. दादांनी यावेळेस आपण यातनं माझ्या शेतकऱ्यांना साधारणतः नुकसान भरपाई म्हणून 10,563 आणि बियाणे इत्यादी करता 9,611 अशी 20,194 कोटी रुपयाची मदत आपण त्यांना तिथं जाहीर केली आणि त्यापैकी 15,661 कोटी रुपयाची शासनाने ते पैसे वितरित केलेले आहेत. त्यामध्ये मंजूर करताना प्रचलित पूर्वी दर होते की पूर्वी आपल्याला माहिती की 2 हेक्टरची मर्यादा माझ्या शेतकऱ्यांना असायची. ती 2 हेक्टरची मर्यादा ही आपण 3 हेक्टर पर्यंत करून माझ्या शेतकऱ्यांना कुठेतरी मदत केली पाहिजे. अतिवृष्टीच्या काळात, अडचणीच्या काळात कुठेतरी शेतकऱ्याला काय मदत हातभार लावला पाहिजे. त्यासाठी सरकारने खूप मोठी मदत माझ्या शेतकरी बांधवांना निश्चित प्रकारे केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे, खरं तर आपल्या कधी कधी माझ्या या माध्यमातून माझ्या राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सांगतो, कृषी पंपांना मोफत वीज ही एक मोठी मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना अंतर्गत आपल्या सर्वांना माहिती की 7.5 हॉर्सपावर पर्यंत साधारणतः वीज सवलत ही आपण माझ्या शेतकरी बांधवांना साठी आपण कृषी पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचा निर्णय सरकारने घेतला. खरंच या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यावेळेसचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांना किती धन्यवाद माझ्या शेतकरी बांधवांनी द्यावे तेवढे थोडेच. कारण का जर 2 वर्षाचा जर विचार केला तर साधारणतः 41,415 कोटी रुपयाचे अनुदान हे माझ्या शेतकरी बांधवांना वितरित करणारं महाराष्ट्र राज्य हे भारतातलं पहिलं राज्य आहे. त्याचा निश्चित प्रकारे बंधूंनो महायुती सरकारने शेतकऱ्याच्या पाठीशी ठाम उभा राहण्याचा निर्णय या माध्यमातून निश्चित प्रकारे घेतलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या सर्वांना माहित आहे की बळीराजा मुख्यमंत्री बळीराजा शेत आनंद रस्ते ही जी योजना आहे की ज्यामध्ये ते नोंद घेऊ आपण. ते म्हणजे आपण मी काय सदस्यांनी आपण जे विचारलेलं आहे त्याची फक्त आपण उत्तर देतो. जे सदस्यांनी त्यामध्ये ज्याचा उल्लेख आला त्याचा आपण फक्त उत्तर घेतोय. परंतु शिंदे साहेब तुमची सूचना खूप बरोबर आहे, घेतोय त्यामध्ये सगळं. त्यामुळे त्याची आपण नोंद घेऊ आणि त्या बाबतीमध्ये हे करू. मुख्यमंत्री बळीराजा नाही बळीराजा नाही, वीज सवलतीचा मी बोललो. बरोबर ठीक आहे. हा मुख्यमंत्री बळीराजा शेत पानंद रस्ता योजना मी खरंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांबरोबर मी खरंच आपले जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब यांनी खरंच ही एक खूप चांगली योजना ही माझ्या शेतकऱ्यांसाठी आणली. सभापती महोदय आपल्या सर्वांना माहित आहे आपण शेतकऱ्यांचीच मुलं आहोत. शेती करताना आपल्याला रस्त्याच्या किती अडचणी येतात. आपण एखादं पीक आपल्या शेतामध्ये असलं जर रस्ता नसल्यानंतर ते पीक बाहेर काढताना किती आपली शेतकऱ्याची आपदा होते, शेतकऱ्याला किती त्रास होतो. यासाठी एक चांगल्या प्रकारची योजना ही माझ्या राज्य शासनाने मुख्यमंत्री बळीराजा शेतपालन रस्ता योजनेच्या माध्यमातून निश्चित प्रकारे एक योजना आणली. आणि हा मी तर म्हणेल हा पण एक क्रांतिकारी निर्णय हा माझ्या शेतकरी बांधवांसाठी घेतलेला आहे. पण निश्चित प्रकारे या योजनेचा पानंद रस्ता योजनेचा लाभ माझ्या शेतकरी बांधवांनी जास्तीत जास्त घ्यावा. कारण यासाठी आता GR निघालेला आहे. याची कमिटी ही निश्चित प्रकारे फॉर्म केली. त्यामध्ये शेतकऱ्यांचे प्रतिनिधी प्रत्येक तालुक्याच्या लेवलला कमिटी, जिल्हा कमिटी त्या माध्यमातून ही कमिटी केलेली आहे की जेणेकरून शेतकऱ्याला माझ्या कुठल्या प्रकारची रस्त्याची अडचण ही असू शकणार भविष्यामध्ये येणार नाही. दुसरं तुम्हाला सर्वांना माहित आहे शेतकरी कर्जमाफी, शेतकरी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी बाबतीमध्ये काय शेतकऱ्यांनी काय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. आपल्या सर्वांना माहिती आहे की आम्हा सामील शेवटी ह्या सरकारमधले अनेक मुलंही शेतकरी हे जे मंत्रिमंडळात काम करून असू द्या किंवा आमदार असू द्या, शेवटी आम्ही सगळेजण शेतकऱ्याची मुलं आहोत. शेवटी शेतकऱ्यांचं हित जपणं, शेतकऱ्यांना मदत करणं, शेतकऱ्यांना सहकार्य करणं आणि शेतकरी कुठं निसर्गाच्या ह्याच्यावर लहरीपणामुळं किंवा काही अडचणीमुळे शेतकरी अडचण येते, या शेतकऱ्याला कुठेतरी निश्चित प्रकारे एक आधार दिला पाहिजे. या शेतकऱ्याला कुठेतरी मदत केली पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. यासाठी या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, स्वर्गीय मी मुद्दाहून अजितदादांचं नाव का घेतो, दादा त्या मीटिंगला ह्याला हजर होते
आणि काही प्रतिनिधी, शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, काही शेतकरी नेते पण त्या मिटिंगला हजर होते की या शेतकरी कर्जमाफी बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचा कुठेतरी निर्णय घेतला पाहिजे. यासाठी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी त्यावेळेस आपल्याला माहिती आहे की प्रवीण परदेशी साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केली आणि ते कमिटीला सांगितलंय, गाईडलाईन दिले, कमिटीला सांगितलंय की साधारणतः आपण एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत आम्हाला या कर्जमाफीच्या बाबतीमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी ही कशी दिली पाहिजे, त्यामध्ये निकष काय असलं पाहिजे की जेणेकरून माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा जास्त होईल, हे निकष साधारणतः एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये त्यांना आम्ही ही दिलेलं आहे. त्यामुळे एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात त्यांचा अहवाल आल्यानंतर त्या बाबतीमध्ये चर्चा होऊन साधारणतः आपल्याला माहिती आहे की सोसायटीचं कुठलंही शेतकऱ्यांचं सोसायटीचं वर्ष 30 जून असतं. 30 जून पूर्वी या राज्यातील माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या बाबतीमध्ये या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री निर्णय घेतील, परंतु माझ्या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही दिली जाईल हे मुख्यमंत्र्यांचं जे आश्वासन आहे निश्चित प्रकारे आपल्या सर्वांना सांगतो. 30 जून पूर्वी हे पूर्ण निश्चित प्रकारे केलं जाईल.